नमस्ते, मी ओजस आणि आज तुम्हाला सांगणार आहे की UTS ने स्मार्ट लाईट प्रोडक्ट इंट्रोड्यूस का केलं. कारण नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड तालुका आहे आणि त्या मुदखेड तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे डोंगरगाव. आणि त्या डोंगरगावमध्ये एक समस्या नेहमी आढळून येत असे, ती म्हणजे गावातील स्ट्रीट लाईट दिवसभर चालू राहतात. पण त्याला जर अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगायचं झालं तर एका गल्लीमध्ये एक स्विच असत आणि पूर्ण गावामध्ये 10 ते 15 स्विच राहत असते. मग ग्रामपंचायतने काय केलं की एक व्यक्ती नेमून दिला स्विच पॉइंट चालू करण्यासाठी. पण काही निष्काळजीपणामुळे त्या व्यक्तीच्या आणि काही कारणामुळे तो माणूस बरोबर स्विच पॉइंट चालू करत नसेल आणि मग त्यामुळे ग्रामपंचायतने काय केलं, एक टायमर बसवले प्रत्येक स्विच पाठीमागं. पण जास्त मेंटेनन्समुळे तो पण टायमर काही काळ चालू शकला नाही. तर 3 समस्या नेहमी आढळून येत असे. पहिली म्हणजे जे लाईट्स 2 वर्ष चांगले चालायचे ते 6 महिन्यात खराब व्हायचे. दुसरी समस्या कामगाराला वेतन द्यावं लागायचं. आणि तिसरी सगळ्यात मोठी समस्या ती म्हणजे लाईटचं कन्झम्पशन. आता जे स्ट्रीट लाईट असतात ते 35 वॅटचे असतात आणि हे 35 वॅटचे जर स्ट्रीट लाईट 12 घंटे म्हणजे दिवसभर चालू राहत असतील तर 0.42 किलोवॅट एवढं इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करतो. आणि त्याच्यामुळे 2 रुपये 1 पैसा लाईट बिल ग्रामपंचायतला यायचं. तर असे 100 स्ट्रीट लाईट दिवसभर म्हणजे 12 घंटे महिन्याभरासाठी जर चालू राहत असतील तर याचं इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन 15,100 किलोवॅट एवढं होत असते. आणि त्यामुळे 31,710 रुपये एवढं लाईट बिल ग्रामपंचायतला येत असते. ही कॉस्ट तेव्हा जास्त वाटते जेव्हा ही समस्या शहरामध्ये आढळून येते. आता जर विचार केला तर एका गावामध्ये 100 ते 200 स्ट्रीट लाईट चालू राहत असतील तर मुदखेड तालुक्यामध्ये 60 ते 62 गाव आहेत. म्हणजे 62 गावची स्ट्रीट लाईट चालू राहतात. आणि जर अजून थोड्या मोठ्या अँगलवर जर विचार केला तर पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये किती गाव असतील ज्या गावामध्ये अशी समस्या आढळून येत असेल. तर यामुळे UTS ने या 3 प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढलं. नेमकं UTS हे स्मार्ट लाईट कंट्रोलर करतं काय? मेन 6 वाजता संध्याकाळी लाईट चालू करतं आणि सकाळी 6 वाजता लाईट बंद करतं. आणि एका प्रोडक्टवरती 500 ते 2000 पर्यंत लाईट कंट्रोल होऊ शकतात. आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा फीचर म्हणून यांनी ऍड केलेलं आहे की यांना मोबाईल सुद्धा ऑपरेट करता येतं. पण का? कारण हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये सायंकाळ लवकर होते. मग तुम्ही मोबाईलवर याला ऑपरेट करू शकता. तिथे टाइम सेट करू शकता की 5 वाजता चालू होणार आणि सकाळी 6 वाजता किंवा 7 वाजता बंद होणार. तो लाईट बरोबर जोपर्यंत टाइम चेंज करणार आहे तोपर्यंत तोच टाइम आणि त्याच टाइमवरती लाईट चालू किंवा बंद होत राहते. आणि मी यावरती तुम्हाला एक डेमो देतो. आता टाइम झालेला आहे 11:40. तर आपण 11:42 चा टाइम सेट करूया. हे 11:42 टाइम चालू व्हायचा, लाईट चालू व्हायचा आणि 11:43 बंद व्हायचा. जर मी अपडेट केलं तर बघा झालेला टाइम 11:35, 36, 37 सेकंद होत आहेत. तर बघूया की 11:42 ला लाईट चालू होतो आणि 11:43 ला लाईट ऑटोमॅटिक बंद होतो. 11:42 ला लाईट चालू झाला आणि आता 11:43 ला ऑटोमॅटिक लाईट बंद होतो. तर फक्त 10 सेकंद उरलेले आहेत बंद होण्यासाठी. 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. तर अशा प्रकारे तुम्ही जे टाइम लावला त्या टाइमवरती लाईट बंद किंवा चालू होतात. आणि अजून एक्स्ट्रा फीचर म्हणजे याला असं सहज मोबाईलवर सुद्धा पण चालू करू शकता. तर हे होती प्रॉब्लेम आणि होते सोल्युशन. हे डोंगरगाव आणि बारेला बसून 2 वर्ष झालेले आहेत. तर त्या नागरिकांचा काय रिस्पॉन्स आहे या प्रोडक्टवरती तर बघूया. नमस्कार, विश्वान पटेल कुवेड, सरपंच ग्रामपंचायत डोंगरगाव. इथे आमच्या गावामध्ये स्ट्रीट लाईट 100-150 बसवलेले आहेत. ते लाईट स्विच प्रत्येक लाईटला स्विच बसणं शक्य नव्हतं. त्यामुळे ती लाईट 24 तास चालू राहायची. लाईट 24 तास चालू झाल्यामुळे काय व्हायचं, लाईटचं मेंटेनन्स बस्ट होणे हे होणे ते भरपूर व्हायचं. त्याचबरोबर लाईट बिल भरपूर यायचं. त्यामुळे आम्हाला UTS स्मार्ट लाईट कंट्रोल आम्ही बसून घेतलं. त्याच्यामुळे होणारे फायदे की संध्याकाळी 6 वाजले की लाईट चालू होतात, सकाळी 6 वाजले की ऑटोमॅटिक बंद होतात. त्याच्यामुळे आमचा भरपूर फायदा झाला आहे. लाईटच्या मेंटेनन्स मध्ये कमी आले आणि बिलामध्ये 50% वर कमी झाले होते. पहिले बिजेचे 50% कपात झालेली आहे. त्यामुळे या उपकरणामुळे डोंगरगाव ग्रामपंचायतीची लाईटची समस्या एकदम कायमची बंद झाली आहे. त्यासाठी UTS रोबोटिक्स प्रायजेसचा आम्ही खूप आभारी आहे व हे काळाची गरज आहे. तरी मला सगळ्याला विनंती करायची, सगळ्या ग्रामपंचायतीला की हे उपकरण बसून तुमचं गाव डिजिटल करा, एवढीच विनंती. तर नेमकं UTS आहे काय? UTS एक असं स्टार्टअप आहे जे तुमच्या प्रॉब्लेमवरती युनिक टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने सोल्युशन काढतं. फॉर एक्झाम्पल, तुमच्या आईला सकाळी उठून काही ना काही साफसफाई करावं लागत असेल तर UTS ला जर ही समस्या कळली आणि त्यांनी एक प्रोडक्ट असं म्हणून देतात की तुमच्या आईला ते काम करण्याची गरजच नाही, ते ऑटोमॅटिक जे प्रोडक्ट बनवलेलं आहे ते साफसफाई करून टाकेल. तर असेच त्यांच्याकडे खूप सारे प्रोडक्ट आहेत जे टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढतात. आणि रोबोटिक्स, तर रोबोटिक्स का?
तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि सॉफ्टवेअर या सगळ्यांचा समावेश होतो. त्यामुळे याला ऑटोमेशन आणि रोबोटिक्स या कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात येतो. तर माझी ही एक नम्र विनंती आहे की तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये जर असे स्ट्रीट लाईट चालू राहत असतील आणि तुमच्या जर नजरेसमोर आले तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट साधून यांना सांगू शकता, किंवा अजून जर या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.